नमस्कार, टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ई उच्चाराचे नियम। तर बऱ्याच वेळा आपल्याला इंग्लिश वाचत असताना कन्फ्युजन होतं की ईचा साऊंड ए कधी वाचायचा, ई कधी वाचायचा। तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या उच्चाराचे काही नियम असतात, काही रूल्स असतात। हे रूल्स मी तुम्हाला आज सांगणार आहे, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन दूर होईल की कधी ईला ए वाचायचं, कधी ई वाचायचं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला रूल आहे, दोन कॉन्सोनंटच्या मध्ये ई आला तर ईला ए वाचतात। दोन कॉन्सोनंट, आता कॉन्सोनंट कोणते आहेत? ए, ई, आय, ओ, यू हे 5 ओवेल्स सोडले तर इतर सगळे जे राहतात ते सगळे कॉन्सोनंट आहेत। जसं की आर कॉन्सोनंट आहे, डी कॉन्सोनंट आहे, त्या दोघांच्याही मध्ये ई आलेला आहे, म्हणून ईला आपण काय वाचणार? ए। र, एड, रेड या पद्धतीने। ए म्हणजे एक मात्रा असणं। सेट, एस स कॉन्सोनंट आहे, टी कॉन्सोनंट आहे, म्हणून या दोघांच्या मध्ये ई आला म्हणून सेट। बेड, ब कॉन्सोनंट आहे, डी ही कॉन्सोनंट आहे, बेड। नेट। तर हे आहेत पहिल्या रूल्सचे एक्झाम्पल। ज्या पद्धतीने ईच्या उच्चाराचे नियम मी तुम्हाला आता सांगत आहे, अगदी त्याच पद्धतीने एच्या उच्चाराचे नियम सुद्धा मी यापूर्वीच्या व्हिडिओत सांगितलेले आहेत। तुम्ही जर ती व्हिडिओ पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ती सुद्धा तुम्ही पाहू शकता। नेक्स्ट दुसरा रूल आहे, ई नंतर एक अक्षर सोडून ई आल्यास ईचा उच्चार ई म्हणजेच वेलांटी असलेला, दुसरी वेलांटी असा होतो। एक्झाम्पल आहे मीट आणि डिलीट। तर तुम्ही बघू शकता की ई आलेला आहे, त्याच्यानंतर एक अक्षर आलेलं आहे, हे अक्षर सोडून पुन्हा ई आलेला आहे, म्हणजे इथं सुद्धा ई आहे आणि इथं सुद्धा ई आहे। म्हणजे दोन ईच्या मध्ये जर एखादा अक्षर येत असेल तर त्यावेळी त्याचा साऊंड दुसरी वेलांटी किंवा मोठी ई असा करायचा आहे, मीट, डिलीट। त्यानंतर तिसरा रूल आहे, ई आर ई शेवटी येत असेल तर अर उच्चार होतो। म्हणजे एखाद्या शब्दाच्या शेवटी जर ई आर ई येत असेल किंवा एखाद्या शब्दाचा शेवट, एखाद्या वर्डचा शेवट जर ई आर ई ने होत असेल तर त्यावेळी ईला आपण ए किंवा ई न वाचता अर वाचणार आहोत। त्यावेळी ईला ई किंवा ए न वाचता अर वाचणार आहोत। एक्झाम्पल आहे देर। आता इथे तुम्ही बघू शकता देर, वेअर, एनीवेअर। तर हे आहेत एक्झाम्पल। नेक्स्ट रूल पाहूयात। चौथा रूल आहे, दोन व्यंजनांच्या मध्ये ई आर आल्यास त्याचा उच्चार अर होतो। व्यंजन म्हणजे काय? इथं कॉन्सोनंट। तर ए, ई, आय, ओ, यू हे सोडून इतर सगळे कॉन्सोनंट आहेत। त्या कॉन्सोनंटच्या मध्ये जर ई आर आला तर त्याला आपण अर वाचणार आहोत। एक्झाम्पल आहे हर, जर्न। ई आर दोन कॉन्सोनंटच्या मध्ये ई आर आले आहे, जी पण कॉन्सोनंट आहे, एम पण कॉन्सोनंट आहे। वर्ब, इथं सुद्धा दोन कॉन्सोनंटच्या मध्ये ई आर आलेला आहे। अलर्ट, इथं सुद्धा दोन कॉन्सोनंटच्या मध्ये ई आर आलेला आहे, म्हणून याला आपण अर वाचणार आहोत, अर असा साऊंड करणार आहोत। नेक्स्ट रूल आहे, ई सायलेंट असेल तर ईचा उच्चार होत नाही। बऱ्याच शब्दामध्ये ई सायलेंट असतो। आता ई सायलेंट का असतो यासाठी सुद्धा आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेली आहे, तुम्ही ती सुद्धा जाऊन पाहू शकता। आता इथं मी ते सांगत नाही, पण जर ई सायलेंट असेल तर ईचा उच्चार होत नाही, पण ई लिहायचा असतो। तो जर नाही लिहिला तर आपलं स्पेलिंग चुकीचं होतं आणि त्याचा अर्थ सुद्धा वेगळा होतो, म्हणून ई लिहिणं कंपल्सरी आहे। जसं की आता कम हा शब्द आहे, तर कम हा शब्द आहे, तर इथं ईचा साऊंड आपण म्हणतच नाहीये, कम म पर्यंतच याचा साऊंड संपत आहे। टेक याचा सुद्धा साऊंड क ला संपत आहे, ईचा साऊंड आपण म्हणत नाही, पण ई या शब्दांमध्ये लिहिणं महत्त्वाचं आहे। टाइम, इथे सुद्धा ईचा साऊंड आपण म्हणत नाही, ई सायलेंट आहे। गिव, इथे सुद्धा ईचा साऊंड आपण म्हणत नाही, ई सायलेंट आहे। तर अशा पद्धतीने काही लेटर्समध्ये ई सायलेंट असतो, त्याचा उच्चारच होत नाही, पण तो लिहिणं गरजेचं असतं। तर हे होते ईच्या उच्चाराचे काही नियम। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।